हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा माझी सेवा किती शांत, असं महाराज किती छान शांत बसलेत. आपण वरून गळती सुरू. खरंच महाराज किती निरागस असे शांत दिसत आहेत, बघू शकता. बघा ना महाराजाचं रूप वेगळंच बघायला मिळतं. बघा ही छोट्या मोठ्या सेवा आपण करत चला. माझं कारण की अभिषेक वगैरे राहिला होता त्या दिवशी, पुण्यतिथी दिवशी, कारण की श्रीवल्लभ चरित्र, श्री वल्लभाचं चरित्र वगैरे होतं, त्याच्यामुळे माझ्या दुसऱ्या पण सेवा होत्या. त्याच्यामुळे महाराजांचा अभिषेकच राहून गेला. मग मनाला हुरहुर लागली, महाराजांचा अभिषेक केला नाही, महाराजांचा अभिषेक केला नाही, एक मनाला वाटतं. मग म्हणलं चला आज काल गुरुवार होता, त्यानिमित्तानं म्हणलं गुरुवारी करून घेऊ आपण अभिषेक. मग आपले पंचधातूचा श्री स्वामी समर्थ आहेत मग आपले मंदिरातले, त्यांचा पण अभिषेक घेतला आणि स्वामींचा पण अभिषेक फक्त मी साधं पाणी, जे आपण पाण्याचं पिण्यासाठी, मी दह्या दुधाचा काही केलं नाही, कारण की ह्या मूर्तीवर दह्या दुधाचा केला तर अशी मूर्ती खराब होईल म्हणून मी नाही केला. मग छोट्या मूर्तीवर मात्र केला, पण व्हिडिओ काही करण्यात आला नाही. पण ठीक आहे, साध्या पाण्याचा केला. पण पुरुष सूक्त आणि श्रीसूक्त घेऊन दोन्हीवर पण अभिषेक केला. ते तीर्थ आपण प्यायचं, मुलांना द्यायचं, सगळ्या फॅमिलीने घ्यायचं. बघा तुम्ही, तो पण रिझल्ट खूप छान आहे. घरात समाधान होतं आणि आपल्या हातून सेवा घडतात. आपण जर तीर्थ पेलं तर आपल्या अवतीभोवतीसुद्धा स्वामीमय वातावरण होतं का नाही, बघा तुम्ही खरंच. आणि माझी सेवा काय तर मी स्वामीचरित्र 3 अध्याय रोजचं तर असतं, पण आज काय गुरुवार असल्या कारणाने म्हणलं चला आज पूर्ण स्वामीचरित्र घेऊयात म्हणून मी स्वामीचरित्र, माझी पूजा वगैरे आरती झाल्यानंतर मी स्वामीचरित्र वगैरे पूर्ण घेतलं. पुन्हा व्यंकटेश स्तोत्र, पुन्हा काय दत्त अवतरणिका पूर्ण घेतली. दत्त अवतरणिका खरंच घेऊन बघा. ज्याला पूर्ण गुरुचरित्र होत नाही आज, कारण की वेळ नाही कुणाला असं, पण त्याच्यात पूर्ण दत्तांचं एक एक अध्यायाचं जसं सांगितलं ना, तसं ते 53 अध्यायाचं सार पूर्ण दत्त अवतरणिकामध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही खरंच करून बघा, त्यातून खरंच सेवा घेण्यासारखी आहे. आणि आपल्या घरात काय हो, तेलाचा दिवा, ही छोट्या मोठ्या हे सेवा असतात. तेलाचा दिवा लावल्याने काय घरात खरंच सुख आल्यासारखं येतो बरं का. तर आपण शुभम करोतीमध्ये त्या तिळाचा उच्चार केलेलाच आहे, बघू शकता. म्हणून तेलाचा दिवा आवर्जून लावावा. आणि गाईच्या तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावावा. खरं ही सेवा 15 दिवस ते 1 महिना करून बघा. जास्त वेळ लावायचा नाही, 1 सेकंद 2 सेकंद किंवा 5 मिनटं, ज्याला जसं म्हणजे मिळतं त्यानुसार तुम्ही करू शकता. म्हणून ही सेवा करत राहा. कारण की तुपाचा जर दिवा लावत राहिलात का, ते तुपाचा दिवा लावण्याने घरात वास्तू शांत राहते, घरात सुख समाधान येतं. लक्ष्मीला पण प्रिय आहे, विष्णूंनाच प्रिय आहे तुपाचा दिवा. म्हणून तुपाचा दिवा खरंच लावायचा प्रयत्न करा तुळशीला. आणि जो आपण आरती करतात ना रोजची, ती तुपाच्या दिवेनंच करा. कारण की एकदम फुलवाती करणं आणि तूप असं गॅसवर गरम करणे, त्यात पुन्हा तुपाच्या वाती भिजत ठेवून तसं करून बघा. कंटिन्यू आपल्याला वाती जातात. कारण की असं एक फुलवाती घ्यायची, नंतर तूप गरम करायचं, मग त्यात वेस्ट जातं. त्यामुळं फुलवाती एकदम करून ठेवा, त्या सोप्या जातील तुम्हाला. बघा महाराज किती सुंदर दिसत आहेत, बघा तेव्हा. कारण की महाराजांना पण मी पिवळे वस्त्र आणले आहेत, असे भरपूर आणलेत मी. नंतर बघायला मिळतील तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वगैरे. नाहीतर मी एखादा व्हिडिओ बनवेल ते त्याच्यावर. पण खूप महाराज सुंदर दिसायचं. त्यांची पगडी दिसायला गेली, थोडंसं व्हिडिओ करताना मोबाईल जरा खाली आले त्याच्यामुळं. पण महाराज बघा किती छान सुरेख दिसत आहेत ना. त्यांच्यासाठी प्रसाद पण करायचा होता, मग प्रसादाचा करायला घेतला मी. शुद्ध गाईच्या तुपाचा शिरा करण्यात केला मी. श्री स्वामी समर्थ. स्वामीविषयी थोडीशी गोष्ट सांगावीशी वाटते, ते तुम्ही बघा आता. श्री अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्त अवतार होते. श्री नरसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजेच अक्कलकोट स्वामी होत. श्री नरसिंह सरस्वती ही श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनात अदृश्य झाले आणि श्रीशैल पर्वताच्या रम्य परिसरात समाधी अवस्थेत राहिले. ते महान योगी असल्याने 300 वर्ष समाधी अवस्थेत राहिले. या काळात मुंग्याचे एक प्रचंड वारूळ त्यांच्या भोवती निर्माण झाले. एकदा एक लाकडे तोडायला कर्दळीवनात गेला. त्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून वारुळावर पडला, त्यामुळे श्री गुरूंची समाधी भंग पावली. कुऱ्हाडीच्या वारामुळे त्यांच्या
मांडीला जखम झाली ते उठून कर्दळीवनातून बाहेर पडले. तेथून ते फिरत फिरत बंगालमध्ये गेले. गंगा तटाने हरिद्वार, केदारेश्वर इत्यादी ठिकाणी पाहत उत्तर प्रदेशात खाली दक्षिणेकडे आले. गोदावरीच्या काठावर बरीच वर्ष राहिले. नंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर असे फिरत फिरत शेवटी अक्कलकोटला आले. तेथेच ते सुमारे 30 वर्ष राहिले. ह्या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार त्यांनी लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी केले. केवळ चमत्कारासाठी चमत्कार करणे त्यांना पसंत नव्हते. काही सिद्धी प्राप्त झालेले लोक त्यांच्याकडे येत असत. अशांना स्वामी सिद्धी सोडण्याचा उपदेश देत असत. स्वामींची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. म्हणूनच ह्यांना म्हणतात ब्रह्मांड नायक. खरंच बघा महाराज किती छोटे, पण छोटी मूर्ती आहे ना महाराजांची, ते पण खूप खूप सुरेख, खूप छान दिसत आहे बरं, एकदम भारी. माझा आता मी प्रसाद केला होता ना, त्याचा आता नैवेद्य वगैरे घेऊन आले, म्हणून ते निवेद दाखवून घ्यावं म्हटलं. मग निवेद दाखवून घेत आहे मी. बघू शकता हो का, किती धूप वगैरे पूर्ण काही, अगरबत्ती पण लावली तर चालते, पण माझ्याकडे धूप वगैरे होतं म्हणून मी लावत आहे. जशी ज्याला जशी सेवा जमेल तशी तुम्ही करू शकता. हे छोट्या मोठ्या सेवा असतात, आपण करत राहायचं. जसा वेळ मिळेल तसा स्वामींची सेवा कधीच खरंच सोडू नका. स्वामी सेवेतून खरंच इतके अनुभव आलेले आहेत ना. प्रत्येकाचे घरं गेले म्हणजे काय, घरात असे भांडणं तंटा जे काय असेल, हे स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या भक्तीत तल्लीन होऊन इतके स्वामींचे स्वामीमुळे आज घरं राहिले आहेत. खरंच स्वामींची मनाव तेवढे आभार कसे मानावे काय नाही. ह्या जन्मात आपण स्वामींचे ऋण कधीच फेडू शकत नाही, इतके आपल्यावर त्यांचे आहेत. खरंच श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा ताईंनो, दादांनो. श्री